नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटो कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एका महत्त्वाच्या विषयावरती तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. ती म्हणजे जी-एस-टी जो आहे, याच्यामध्ये काही बदल होण्याचे चान्सेस आहेत. जी-एस-टीचे जे स्लॅब आहेत, काही स्लॅब्स डिस्कंटिन्यू होण्याची शक्यता आहे आणि 15 ऑगस्टला माननीय पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये अशी घोषणा केली होती, की 28% जी-एस-टी स्लॅब आणि 12% जी-एस-टी स्लॅब हे 2 जी-एस-टी स्लॅब डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये भारतीयांसाठी एक चांगल्या पद्धतीचं सरप्राईज गिफ्ट गव्हर्नमेंटकडनं देण्यात येणार आहे. आता हा विषय मी तुम्हाला का सांगत आहे? तर ऑटोमोबाईल सेगमेंटमध्ये ज्या कार्स किंवा बाईक्स विकल्या जातात, त्याच्यावरती सध्याच्या घडीला 28% जी-एस-टी आकारला जातो. इंडिया किंवा भारत हा असा देश आहे, जिथे जगामध्ये सर्वात जास्त टॅक्स आकारला जातो कार्सवरती आणि बाईक्सवरती. आणि या टॅक्समुळं कार्स असू देत किंवा बाईक्स असू देत, ह्या जनसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात आहेत. त्यामुळं देशांतर्गत मागणी जी आहे कार्सची किंवा बाईक्सची, याला कुठेतरी स्पीड ब्रेकर लागल्याची चिन्ह दिसत आहेत. जर मोदींनी सांगितलेल्या घोषणेनुसार ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या कार्स आणि बाईक्स यांच्यावर सुद्धा 18% जी-एस-टी स्लॅब लावला, तर जनसामान्यांची 10% टॅक्स सेविंग होणार आहे. आणि याच्यामुळं बहुतांशी प्रोडक्ट्स जे आहेत, त्याच्यामध्ये प्राईस जी आहे कमी होणार आहे. आता कार्स ज्या आहेत, मग त्या एंट्री लेव्हलच्या कार्स असतील, तर त्याच्यामध्ये तुमचे साधारणपणे 30,000 ते 40,000 रुपये वाचणार आहेत. आणि ज्या मिड साईज गाड्या आहेत, त्याच्यामध्ये 50,000 ते 60,000 तुमचे वाचणार आहेत, जर ऑटोमोबाईलमध्ये 18% जी-एस-टी स्लॅब लागू झाला तर. टू व्हीलरच्या बाबतीतसुद्धा आजच्या घडीला 28% जी-एस-टी घेतला जातो आणि जर टू व्हीलरनासुद्धा 18%च्या जी-एस-टी स्लॅबमध्ये आणलं, तर साधारणपणे 8,000 ते 10,000 रुपयांनी गाड्यांच्या किमतीमध्ये बदल होणार आहे. 8,000 ते 10,000नी गाड्या ज्या आहेत टू व्हीलर स्वस्त होतील. म्हणजेच कदाचित या निर्णयामुळं गाड्या स्वस्त होतील आणि त्या जनसामान्यांच्या आवाक्यात येतील आणि देशांतर्गत मागणी वाढेल. आता गव्हर्नमेंटला याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे? एका अहवालानुसार गव्हर्नमेंटच्या जो टॅक्स कलेक्शन आहे, त्याच्यामध्ये 50,000 करोड रुपयांची तूट होणार आहे, जर ऑटोमोबाईल सेक्टरला 18%च्या जी-एस-टी स्लॅबमध्ये आणलं तर. मग गव्हर्नमेंट एवढी मोठी रिस्क का घेते? तर सियामच्या एका अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये ज्या छोट्या कार्स आहेत, त्याची मागणी 10%नी घटलेली आहे. म्हणजेच आयुष्यामध्ये पहिल्यांदा गाडी खरेदी करणारे, कार खरेदी करणारे जे कस्टमर आहेत, त्यांनी पाठ फिरवलेली आहे नवीन कार खरेदी करण्याकडं. ज्याच्यामुळे देशांतर्गत मागणी जी आहे, त्याला कुठेतरी स्पीड ब्रेकर लागल्याची परिस्थिती आहे. सो देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी कदाचित गव्हर्नमेंट अशा पद्धतीचे रिफॉर्म करण्याची शक्यता आहे. एकदा का मागणी वाढली, की लोक जे आहेत गाडी खरेदी करण्याकडे पाठ फिरवणार नाहीत आणि त्याच्यामुळं सेल जो आहे त्याला कुठेतरी ग्रोथ मिळेल आणि ओव्हरऑल कलेक्शनसुद्धा कुठेही इम्पॅक्ट होणार नाही. या व्यतिरिक्त जर विचार करायचा झाला, तर सियामने एक रिपोर्ट दिलेला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर ही एक संस्था आहे, जे कार्स किंवा बाईक्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांची ही संस्था आहे. त्यांनी सांगितलं आहे, की ज्या एंट्री लेवल गाड्या आहेत, त्याच्या मागणीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 10% इथपर्यंतची घट झालेली आहे आणि त्याच्यामुळं ऑटोमोबाईल कंपन्यांच्या स्टॉकमध्ये वाढ झालेली आहे, ॲज वेल ॲज ऑटोमोबाईल कंपन्यांचे जे डीलर आहेत, त्यांच्या स्टॉकमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि याचा तोटा डीलर्सना ॲज वेल ॲज कंपन्यांना सहन करावा लागत आहे. तर यावरती कुठेतरी अंकुश यावा आणि जो स्टॉक त्यांच्याकडे वाढत आहे, तो कुठेतरी लिक्विडाइज व्हावा, यासाठी सुद्धा याची मदत होणार आहे, जर गव्हर्नमेंटनं टॅक्स स्लॅबमध्ये चेंजेस केले तर.
28%वरून 18% टॅक्स जर आणले तर GSTबद्दल मी बोलतोय. म्हणजेच ओव्हरऑल देशांतर्गत मागणी वाढणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांच्यावरती जे सध्याच्या घडीला बर्डन आहे ते सुद्धा कमी होणार आहे आणि टॅक्स कलेक्शनसुद्धा ॲज इट इज राहणार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही स्टेट्समध्ये इलेक्शनसुद्धा लागणार आहेत. सो गव्हर्नमेंट कदाचित त्याचासुद्धा विचार करून हे टॅक्स स्लॅब रिवाईज करण्याचा विचार करत असणार आहे. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच हे जे गिफ्ट मोदीजींनी देण्याची घोषणा केली आहे ते ऑक्टोबर महिन्यात म्हणजे दिवाळीच्या दरम्यान देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये कदाचित प्रत्येक स्टेटचे फायनान्स मिनिस्टर आणि आपल्या भारताचे फायनान्स मिनिस्टर यांचे मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये याच्यावरती डिस्कशन होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये याबद्दलचे अपडेट्स जे आहेत ते आपल्याला मिळतील आणि मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे किती पैसे वाचणार आहेत कार खरेदी करताना किंवा बाईक खरेदी करताना जर हा निर्णय अंमलात आणला तर यावरती बोलणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहता यावा यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि माझे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअरसुद्धा करा. धन्यवाद.